केस त्या राखी सावंत सारखे केळ खायले त्याच्यात साखर टाकली रानू असं काय पण खात नको जात ना. आता तुला फुगा ते करायला सांगितलंय का? तुमचं स्वागत आहे का ब्लॉग मध्ये. आता मग मी मशीनवर बसले, रानूला काय तर काम दिलंय. आता मग मी मशीनवर बसले, मला एक प्रॉब्लेम आहे. अय ऐक तर, थांब 2 मिनिटं. आता डबा तुला बनवून दिला तो वाला हवाला, आता याच्यातले सगळे धागे त्याच्यातच ठेवायचे की मग टाकायचे की तेच म्हणायले. त्याला बनवून 1-2 आठवडे झाले असतील तेव्हापासून तसेच आहे. उगाच बनवलं वाटाय, त्याच्यात काहीच नसेल आता का हाय काय एवढंच नाही धागे ठेवलेत. आणि याच्यात किती मोठे धागे येतात परत त्याच्यात आहेत. हे जे एवढे एका याच्यात बसलेत का, या दोन्ही याच्यात, त्या दोघातले मिक्स करून याच्यात पूर्ण भरल एवढं मोठं आहे बघा. आता मध्ये सगळे धागे ठेवलेत. पहिलं बघा ना, आता बघा कसं दिसतंय. अरे वरचे असेच टाकतात कारण की खालचे पण धागे लगेच दिसते. दोघांमध्ये एक पण धागा नाही बघा. हे कसं आहे हा, त्याच्यावर अजून हे म्हणजे ही लेअर भरते आणि अजून एक लेअर वरतून येते धाग्यांचे. छा बनवलं पप्पाला. तर बघा इकडं काय आहे बघा, मांजर म्याव 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 म्याव. एवढा उंदीर काहीतरी दिसलं वाटतं. याला काय दिसलं की कपडा काढलाय खालतून आता ना. तेव्हा गेली खालती. अरे काय तर काढूनच राहते, हे काढल्याशिवाय आता जात नाही. ही मांजर आमच्या इथं सगळीकडे फिरत राहते, म्हणजे आमच्या इथं जेवढे पण घर आहेत ना सगळीकडे जाते. इथं बघून झाली तर काय भेटलं नाही, तेव्हा मध्ये गेली तिथं. तर काय भेटणार आहे काय माहिती तिला. काय केलं काय केस केलं त्या राखी सावंत सारखे सेम ते राखी सावंतच आहे. एवढं वेळ लागते कारण चपाती टाकायला. चपाती खात नाही का आता ती नकरवादी. चपाती टाकले तरी चपाती खाणं. मग अशी केस कशी केली ते राहणार इकडे हो. तर लहानपणी आहे ना, मी एक म्हणजे थोडस मस्तीमध्ये साबण करायचं हाताला आणि असं हळूहळू करायचं आणि तिथं फूक मारून फुगा बनवायचं त्याचा, म्हणजे बबल बनायचं. पण ते थोड्याच राहायचं, म्हणजे असं काय. तर आता ते लहान असताना जरा ते वेगळं होतं हाताला असं कर. आता केल्यावर ते येडं म्हणतील मम्मी पप्पा. त्यामुळे मग आता मग माझ्या दिमागात ते आता अचानकच आलं की असंच काहीतरी करतो, पण ते आता करायला जमत नाही. त्यामुळे मग मी दुसरा उपाय बघितला युट्यूबला. म्हणजे नॉर्मली आपला पेनाची कांडी असते का त्याच्यापासून बनवाय, म्हणजे फुगवायचं ते बबल. काय माहित नाही होतंय का नाही, म्हणजे होतंय का नाही. आणि त्याला काही सामान लागत नाही. मी शॉक झालो, म्हणजे मला वाटायचं की जास्त काही तर लागल, पण व्हिडिओ बघितले 2-3 त्याच्यात एवढं काही सामान नाही. शॉक झालं. मग आता तेच ट्राय करणार आहे, बघू होतंय का. आणि ट्राय करतो की जर झालं ते म्हणजे फुगा बनवायला लागला तर ट्राय करणार की मोठा फुगा बनवा. सगळं सांगतो तुम्हाला कसं बनवायचं कसं नाही. नॉर्मल 2 मिनिटाचंच काम आहे बघा. याला नॉर्मली आपलं घरचं सामान मी जसं म्हणलंय, जसं की पाणी घेतलंय, साखर, शॅम्पू 2 घेतल्यात आणि हे माझं पेन घेतलं. याची आज कुर्बानी द्यावं लागेल. थोडासाच बाकी आहे बघा, इथूनच एवढा बाकी आहे. राजाची कुर्बानी होईल. तर सर्वात पहिल्यांदा बघा, या पाणीमध्ये थोडीशी साखर टाकायची, जास्त नाही, थोडंसं साखर. मला तर वाटते कशाला की म्हणजे त्या नाही ना, म्हणजे पाणी असं चिटकून राहील. आता याला नीट मिक्स करायचं. गारा 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 जवळच्या याच्यातली साखर सगळी विरगत नाही तेव्हाच फिरवत राहायचं. गारा 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 गारा. अरे सांडलीस. तर बघा केस कसे सोडलेत. आणि दुपारी कसे त्या राखी सावंत सारखे आणि आता कोणासारखे येतं काय माहिती. मग आता बघा बऱ्यापैकी साखर वितळून झाले. आता त्या शॅम्पू टाकतो. एक झाली आणि दुसरे झाले. 3 शॅम्पू टाकले. आता कसलं मस्त डिझाईन झाले, मध्ये सगळं ब्ल्यू दिसायलंय. त्याला मिक्स करायचं नीट. बऱ्यापैकी याला मिक्स झालेलं आहे. मग आता ट्राय करतो, म्हणजे अजून थोडी 2-3 मिनिट असंच ठेवतो, म्हणजे जरा सगळं मिक्स होतं मिक्सर असंच. आणि मग नंतर ट्राय करणार आहे. तवरच आपण याची कुर्बानी देतो वरचं. तर याला उघडतो सगळं करून. तर बघा एवढंच तेच बाकी आहे इंक. आणि आपल्याला कामाला येणार आहे फक्त एवढंच नाही, एवढंच त्याच्यामधलं सगळं काढलेलं आहे. कानू इकडे, केळ खायचं का? खायचंय का? खरंच केळ खायचं का? केळ आहे योगिता इथं चांगलेच आहे, खायचं का केळच.
तर मम्मीनं दुपारी घेतलेत का नाही, आणि हे नको मला ते दुसरं हे जास्तच पपल्याला. काळं काळं. हां धरे, सगळे तसेच आहेत लगेच पिकले. काढून खाते. काय काढून खाते. काय काढून? हे काळं काळं हे बघा, हे खायचं नसतं, त्याच्यामध्ये जेम्स असतं. कोण बोललं? ते जास्त पिकलेलं असतंय. युट्यूबवर बघितलं. चांगल्या गोष्टी बरोबर बघत नाहीस. 1 वर्ष झालं मी हे खात नाही. माझा रेकॉर्ड आहे. आपल्यापेक्षा वेगळं करतात. बर्फामध्ये तोंड ठेवत्या, तोंडाला बर्फ लावत्या. तोंडावर फळाचे हल्दी. आणि आता हे केळाचं काढायली आहे. हेअरस्टाईल वेगळी झाली. काय? हेअरस्टाईल आणि हेअरस्टाईल कधी वेगळीच असते आहे. आता बघा, आता तर बघा, आता केळ खायला त्याच्यात साखर टाकली आहे. खरं भारी. रानू असं काय पण खात नको जात ना. सगळ्यांनी ट्राय करा म्हण. हो. एकदम मस्त. नामदेव मामाच्या भाषा काय गोड वाटतंय की नामदेव दरवेळेस म्हणताय. तर आता केळ खाऊन झालेला आहे. मग आता फायनली टेस्ट करायची बारी आलेली आहे. तर पहिल्यांदा रानू टेस्ट करायचं. तसं करतात का? आता तुला फुगा ते करायला सांगितलंय का? झालंय पण झालंय. तसं नाही अगं, तसं नाही करायचं. तसं करायला नाही सांगितलं तुला. त्याच्यात बुडव. हा तसं बुडव, काढ दमानं. हा एवढं जोरात असते का? हळू फुक पण, हळू. ते झालं दमानं मोठा. अरे एकायचे किती मोठे होईल तर. अरे यार शिट. अरे फुटला शिट. हा एक होईल मोठा. तोंडात घेत असते का पागल? अगं तोंडात घ्यायला नव्हतं ते काय माहिती काय झालं. तोंड कशाला लावले मी. अण्णा काय केलं मी तिकडं होतं तेवढं तर अण्णा एवढं मोठं बोबल. अरे पण केवढं मोठं होतं. हातानं करायचीस का? बस. अरे फुटायले. तर योग. अरे आता हे बघा, आता जेवायला सगळं आणलेलं मम्मीनं. बोरच्या काकीनं बोलायला वाटतं, म्हणजे मी बाहेर गेलते. मग बोरच्या काकी बोलले की या. ते आता बोलायला गेले या टायमाला आणि आम्हाला लागले भूक. तर आता मम्मीसाठी मी थांबलोय. रानं जेवण करायली आहे. आज जेवायला डाळ भातच आहे. आता मी वाट बघत बसतो, बघू किती वेळ लागते. आता आल्यानंतर जेवतो. आता भूक तर लागली पण काय करावं, एकटं जीव वाटत नाही तिला. अजून एक असं आहे. आत आले तिकडून पुन्हा 15 ते 10 मिनिटानंतर. तर चला मग आता व्हिडिओ झाले. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय.